नमस्कार. युवा टाइम्स डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नेसरी पंचायत समितीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र हिडदुगी साहेब नेसरी पंचायती समितीतून उभे आहेत आणि त्यांची भूमिका, त्यांचे विचार आज त्यांच्याच शब्दातून आम्ही ऐकूया. सर, आपली ओळख आणि आपलं कार्य आणि आपलं व्हिजन आपल्या युवा टाइम्सला तुम्ही व्यक्त करा. नमस्ते. नमस्ते. खरं म्हणजे माझी ओळख ही वेगळ्या पद्धतीने या निसरी आणि निसरी विभागात आहे. माझं पूर्ण नाव रवींद्र श्रीशैलाप्पा हिडदुगी, राहणार नेसरी. माझं शिक्षण MA आहे इकॉनॉमिक्समधून आणि त्यानंतर MCOM ॲग्रिकल्चरमधून शिक्षण आहे. PhDला सुद्धा मला प्रवेश मिळालेला आहे. माझा आता सध्या उद्योग व्यवसाय चालू आहे माझा. पण हे करत असताना मी गेली 1900 विद्यार्थी दशेपासून मी सामाजिक कार्याला वाहून घेतलेला आहे. 1992पासून मी कॉलेजचा युवा होतो. तिथून माझ्या खऱ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात झाली आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये किल्लारी भूकंप हा मोठा झाला आणि अतिशय वाईट स्थिती असताना आम्ही त्या काळी लोकांच्या घरोघरी जाऊन धान्य, कपडे, पैसे जमा करून आम्ही प्रत्येक तिथे नेऊन किल्लारीला नेऊन दिलेले. त्यानंतर कारगिल युद्ध झालं आणि ते आपण जिंकलं भारतानं. त्याही सुद्धा जे आपले जवान झालेत काय त्या आपलं देश समर्पण व्हावं म्हणून इथंसुद्धा आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन इथंसुद्धा आम्ही त्या काळी जवळजवळ 19,000 रुपये गोळा करून ते रिलीफ फंडाला आपण दिलेले आहेत. त्याचबरोबर 2017 आणि 19 हा महापूर आला आणि तिथंसुद्धा आम्ही या ठिकाणी घरोघरी जाऊन तीसुद्धा मदत केली आणि त्या निमित्तानं लोकांच्यापर्यंत जाण्यासुद्धा योग आला आणि लोकांच्या नेसरी पंचायत गणातून पंचायत समितीमध्ये जाणार आहे, तर पंचायत समितीमध्ये सभागृहात गेल्यानंतर तुम्ही कोणकोणते प्रश्न मांडणार आहे? हे बघा, आता पंचायत समिती त्याची कर्तव्य आणि अधिकार हे आपल्याला जाणकार आहेत आणि आम्ही एकदम मी काय मोठ्या घराण्यातला आहे, सामान्य कुटुंबातला आहे. सर्वसाधारण सगळ्यांचे प्रश्न आम्ही जाणतो. आता जो सुद्धा जी लाडकी बहीण योजना झाली त्या जवळजवळ मी 700 महिलांच्या त्रुटी दूर करून त्यांना लाभ मिळवून दिलेला आहे आणि फोनवरून मी इथून नाही हातकणंगले, करवीर, राधानगरी इथून सुद्धा मी फोनवरून सगळं ऑनलाईन त्यांचा लाभ मिळवून दिलेला आहे. आणि कृषी हा मूळ हेतू आपला आहे, आपला भाग हा शेती. हां, आणि ते शेतकऱ्यांसाठी ज्या महिला आहेत, ज्या दलित आहेत किंवा पीडित आहेत किंवा घरकामगार करतात, ह्यासुद्धा महिलांसाठी माझी काम करण्याची तळमळ ही कायमच आहे आणि इथून पुढे कायम राहील. नेसरी पंचायत समितीचा तुम्ही आता तुम्ही फिरत असताना तुम्हाला काय काय समस्या अशा जाणवल्या? समस्या म्हटल्यानंतर आता जे शासकीय लाभ आहेत ते खरोखर जागृत होणं गरजेचं आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब असू देत, महाराष्ट्र शासन असू देत, ते शासन योजना देते पण त्या तळापर्यंत पोचत नाहीत. अशा 12 योजना आता एकनाथ शिंदे साहेबांनी आहेत. मग ते भजनी मंडळांना 20,000 रुपयाचं अनुदान असू देत किंवा महिलांसाठी सखी आहे, अर्ध तिकीट आहे, बऱ्याच योजना आहेत, विधवा पेन्शन आहेत. याचबरोबर अनेक शेतकऱ्यांसाठी नमो योजना आहे. या मतदारसंघात तुम्ही प्रचार घर टू घर करताना रस्ते, वीज किंवा नदी नाल्यावर बांध घालणे, पाणी अडवणे अशा काही तुम्हाला तुमच्या काही संकल्पना आहेत काय की त्याकडे लक्ष द्यायचं? नाही, पाण्याचा इथला जवळजवळ प्रश्न मिटलेलाच आहे, पिण्याचा आणि शेतीचा. म्हणजे त्यात बाबासाहेब कुपेकरांचं योगदान नाकारता येत नाही. पण आपली युवा पिढी आहे, आता तरुणांना रोजगार हा महत्त्वाचा आहे. कारण आज 40, 45, 30, 35 वर्ष झाली मुलांची लग्न होत नाहीत. का होत नाहीत? तर त्यांना रोजगार नाही. मुली जास्त शिकल्यात
आणि मुलं कमी शिकल्यात आणि त्याचा कुठेतरी ती दुफळी किंवा दुरावा होतोय. त्यामुळं मुलांना इथं रोजगार निर्माण करून देणं हा माझा एकमेव उद्देश आहे. अजून तुमचं काही सामाजिक कार्याविषयी किंवा आणि कुणी तुम्ही कोणकोणते असं तर तुम्ही काम केलेलं आहे, की तळागाळातल्या युवकांच्या कडे गेलेला आहे काय? सर्वसामान्य जनतेशी तुम्ही संवाद साधला आहे काय? हा माझा प्राण आहे. कारण माझा एक पाय घरात आणि एक पाय दारात असतोय. रात्री अपरात्री कुणीही काही गेलं तर आता परवा जो सांबरेचा अ, मा अन्न विषबाधा झाली आणि त्यावेळीसुद्धा 2-3 दिवस मी तिथं लक्ष ठेवून होतो. त्याचबरोबर पेशंटना ज्यावेळेला त्यांना इथून डिस्चार्ज दिला, त्यावेळेला त्यांना गाडी नव्हती, काय नव्हती. मी माझ्या ग्रुपच्या वतीनं सगळ्यांना आवाहन केलं आणि जवळजवळ 10 गाड्या आल्या. 10 गाड्या वैयक्तिकरित्या आल्या. त्यांच्या घरी जाऊन पोहोचवायची व्यवस्था केलो. बघा, सामाजिक कार्य रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा अशी ही मानून आणि रुग्णांची सेवा केल्यानंतर आपल्याला खरोखरच फायदा मिळतो, की अशी त्यांची एक सामाजिक धारणा आहे. जनता उद्याच्या 7 तारखेच्या निवडणुकीत कुणाला कौल देणार आहे आणि कोण आज त्यांची प्रचार आघाडी निचरी पंचायत समितीमध्ये घेतलेली आहे आणि त्यांच्या सामाजिक कार्याविषयी ते सांगणार. तेव्हा शिंदे साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला या ठिकाणी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि समाजसेवाची ईश्वर सेवा मी मानून हे काम करत आलेलं आहे आणि ह्या माध्यमातून पंचायत समितीसाठी मला भरभरून असा प्रतिसाद जनतेतून होत आहे आणि माझा विजय हा निश्चित आहे. कारण एवढ्या वर्षाची 30-35 वर्षाची माझी जी परंपरा आहे किंवा माझं जे कार्य आहे हे मला सांगते, माझे अंतर्मन सांगते की मला माझा विजय निश्चित होणार आणि धनुष्यबाणच या ठिकाणी या पंचायत समितीचा भगवा झेंडा फडकवणार बघा, आणि सर्व जाती धर्माचे लोक सुद्धा माझ्या पाठीशी आहेत. कारण इथं व्यक्ती आणि पक्ष हे वेगळा नसून एक वेगळ्या पद्धतीचं हे मतदान या ठिकाणी मतदार राजा आम्हाला साथ देणार आहे आणि मी नक्कीच विजयी होणार आहे. सरांचं व्हिजन आहे आणि सरांना मिळालेली ही वेगवेगळ्या तऱ्हेची ही त्यांना सील्ड आहेत, त्यांना पारितोषिक आहेत. खरोखरच सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि खरोखरच जनता त्यांच्या बाजूने उद्याच्या 7 तारखेला कौल देणार आहे आणि विजयाची पताका त्यांच्या बाजूने लागणार असा त्यांचा विश्वास आहे. तर नेसरी जिल्हा परिषदेसाठी आमचे सुशिक्षित आणि सामाजिक कार्यकर्ते दयानंद भादवणकर साहेब, त्याचबरोबर हाडलगी गणातून सुनीता बाबुराव पाटील आणि इथं मी रवींद्र इडदुगी पंचायत समिती नेसरीसाठी उभा आहे आणि या सर्वांचं कार्य हे सामाजिक कार्यच मोठं आहे आणि त्या निमित्तानंच आम्ही जनतेचा कौल या ठिकाणी घेण्यासाठी या निवडणुकीत उभा आहे. त्या सर्वांना आपण धनुष्यबाणा चिन्हावर चिन्हासमोरील